तर जरांगेंच्या आंदोलनाबाबत आज हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। दुपारी 3 वाजता होणाऱ्या या सुनावणीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं। मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा असं कोर्टाने सांगितलेलं आहे। मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। वाहतुकीची कोंडी नको, रस्ते मोकळे करा आणि आंदोलकांना रस्त्यावरनं बाजू व्हायला सांगा। आपली भूमिका काय? कोर्ट असं म्हणतं या संदर्भामध्ये जेव्हा ऑर्डर येईल मनोदातांबरोबर ऑर्डर ठेवू, त्याच्यावरती मनोदाता विस्तृत सांगतील, कारण अर्जदार मनोदाता आहे। महत्वाचं म्हणजे उद्या 4 वाजेपर्यंत हे सगळी कारवाई करा, कारण उद्या 3 वाजता पुन्हा सुनावणी आहे यावर। 3 वाजेपर्यंत आरक्षण द्यावं, सुनावणीची गरजच नाही। परवानगी 1च दिवसाची देण्यात आली होती, तर आंदोलन सुरू कसं राहिलं असा सवाल केला। मुंबई पोलीस बोलतील ना त्यावर। अच्छा, तुम्हाला वेळोवेळी मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे का? प्रत्येक वेळी आम्ही अर्ज केलेले आहेत, आम्हाला नकारार्थी कुठलंच पत्र आलेलं नाही। मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं। अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं। मला वाटतं बघूया आता ती भूमिका त्यांनी आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। 2007 पासून सुद्धा माझा 20 वर्ष या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा सुद्धा लढा आहे आणि त्याचाच एक मावळा हे मनोज जरांगे पाटील आहे। माझी एवढेच म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे, जे एक मागण्या त्यांनी सरकारच्या पुढे ठेवलेल्या आहेत, सरकारने सुद्धा लवकर दोघांनी एकत्र येऊन त्याच्यावर मार्ग काढावा अशी माझी सरकारला विनंती आहे।